नमस्कार श्रोते हो. दुसरे पर्व फाउंडेशन तर्फे आम्ही वेगवेगळ्या सामाजिक स्तरांवर काम करत असतो आणि याच्यामध्ये मुख्यत्वे करून स्त्रियांना वारंवार येणाऱ्या काही समस्या, अडथळे यांचं निवारण करण्याचा आमचा नेहमीच प्रयत्न असतो. तर त्याच अनुषंगाने आजचा विषयही तेवढाच महत्वाचा आहे आणि नवीनही आहे. आणि त्या विषयाचा अवेअरनेस क्रिएट करण्यासाठी डॉक्टर विशाखा बर्वे ह्या पॉश कन्सल्टंट आपल्याकडे आज आलेले आहेत, की जेणेकरून ह्या ॲक्ट विषयी किंवा ह्या शब्दाविषयी आपल्याला अधिकाधिक माहिती घेता येईल त्यांच्याकडनं. तर नमस्कार मॅडम. नमस्ते. मी दुसरे पर्व फाउंडेशन तर्फे आपले स्वागत करते. आपल्या ह्या पॉडकास्टची सुरुवात करताना मी तुम्हाला पहिला प्रश्न आता असा विचारीन, की पॉश हा शब्द आपल्याला वारंवार सध्या ऐकू येतोय. बरोबर. तर तुम्ही प्लीज आम्हाला सांगा, की नक्की काय आहे हे पॉश? काय अर्थ आहे या शब्दाचा? नक्कीच. सर्वप्रथम मेटिस पॉश कन्सल्टिंग सर्व्हिस बंगलोरकडनं मी दुसरे पर्व पुणे यांचा धन्यवाद करते. कारण या विषयावर बोलण्यासाठी तुम्ही आम्हाला संधी दिली. तुम्ही जसं आता म्हटलात, की पॉश हा शब्द खूप ऐकायला मिळतो. तर अगदी बरोबर आहे. सध्या सगळीकडेच पॉश हे ऐकायला मिळतं. पण अवेअरनेस जेवढा पाहिजे तेवढा अजून झालेला नाहीये. तर आज मी तुम्हाला सुरुवात करताना आपण पहिल्यांदा पॉश ऍक्ट काय आहे आणि त्याचं पूर्ण नाव काय आहे इथनं मला सुरुवात करायला आवडेल. नक्कीच. सो जेव्हा आपण पॉश म्हणतो ना तेव्हा प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हरासमेंट. सो अजून पूर्ण नाव बघायचं झालं, सेक्शुअल हरासमेंट ऑफ वुमन ऍट वर्क प्लेस, प्रिव्हेन्शन, प्रोहिबिशन अँड रिड्रेसल ऍक्ट 2013. म्हणजे जर का आपण मराठीत याचा अर्थ बघायचा झाला तर कामाच्या ठिकाणी महिलांचा होणारा लैंगिक छळ आणि त्याचा प्रतिबंध, मनाई आणि त्याचे निवारण हे 2013 या ऍक्ट मध्ये लिहिलेलं आहे. पॉश ऍक्ट संबंधी सांगताना ना मी 3 गोष्टी सांगेन. एक म्हणजे पॉश ऍक्ट हा वुमन सेंट्रिक ऍक्ट आहे, म्हणजे महिलांसाठी बनवलेला ऍक्ट. दुसरं हा सोशल रिफॉर्मेटिव्ह ऍक्ट आहे आणि तिसरं हा फक्त तुम्ही किंवा आम्ही काम करणाऱ्या ऑर्गनायझेशनसाठी नाही, तर हा समाजासाठी बनवलेला असा ऍक्ट आहे. तर मी एकानंतर एक तुम्हाला मला एक्सप्लेन करायला आवडेल. जेव्हा मी म्हणते की पॉश हा वुमन सेंट्रिक ऍक्ट आहे आणि मेटिसकडनं जेव्हा पण आम्ही ट्रेनिंगला वगैरे जातो तेव्हा लोकांच्या चेहऱ्यावर ना प्रश्नचिन्ह असतं की वुमन सेंट्रिकच ऍक्ट का आहे हा. तर तुम्हाला पण वाटलंच असेल की एखादा ऍक्ट हा फक्त महिलांसाठी बनवला गेलेला आहे. जर का पूर्ण भारताचा विचार केला गेला ना तर भारतामध्ये ऑर्गनाइज्ड आणि अनऑर्गनाइज्ड असे 2 सेक्टर पडतात. आता ऑर्गनाइज सेक्टरचा जर का विचार केला आणि त्याच्याही आधी मला फार महत्वाचं तुम्हाला सांगायला आवडेल की भारतामध्ये अजूनही पेट्रियार्कल सोसायटी आहे, म्हणजे पुरुष प्रधान देश आहे आपला. बरोबर. मला एक तुम्ही सांगा, जर का एखाद्या स्त्रीला लैंगिक छळाचा जर का तिला सामना करावा लागला तर ती तेव्हा म्हणजे पूर्वी उठून सांगू शकत होती का हो, की हात वर केला आणि सहज तिने सांगितलंय की या पुरुषांनी मला इकडे हात लावलाय, इकडे हात लावलाय, हे तेवढं शक्य होतं का? नक्कीच नाही. येस. आणि पुरुष प्रधान आपला संस्कृती असल्यामुळे वेगवेगळ्या कंपन्या किंवा वेगवेगळ्या मॅन्युफॅक्चरिंग कंपन्या, आयटी कंपन्या किंवा इतर ऑफिसेस या सगळ्या ठिकाणी कुठलंही ऑर्गनायझेशन असं आपण पकडू, जेव्हा अथॉरिटी किंवा पोझिशन, चांगल्या पोझिशनवर पुरुष असायचे आणि त्यांच्याकडनं जेव्हा हा छळ व्हायचा स्त्रियांचा, तेव्हा त्यांच्यासाठी खरंच खूप हे अवघड होतं की पुढे येऊन सांगणं. मग अशा वेळेस मला सांगा की जास्त करून ज्या कंप्लेंट्स असायच्या या स्त्रियांकडनंच आलेल्या असायच्या. नक्कीच. आणि आज आपण ओव्हरऑल बघितलं तर अजून सुद्धा 25 ते 30% स्त्रिया अजूनही, अर्थात स्त्रिया बाहेर येत आहेत, स्वतःची डेव्हलपमेंट करतायत, पण अजूनही जर का मोठ्या पदावर बघितलं गेलं तर आपल्याला पुरुषच दिसतात. मग अशा वेळेस ती स्त्री ज्या वर्क प्लेसमध्ये काम करत असते तिचं संरक्षण करण्यासाठी भारत सरकारने हा ऍक्ट तयार केलेला आहे. पण मी तुम्हाला आता सांगताना म्हटलं की हा सोशल रिफॉर्मेटिव्ह पण ऍक्ट आहे. सोशल रिफॉर्मेटिव्ह ऍक्ट असा की हा फक्त स्वतःपुरताच नाही किंवा त्या जिथे काम करत असलेल्या ठिकाणापुरताच नाही, तर हा पूर्ण समाजाला बदलवणारा ऍक्ट आहे. म्हणून आपण याला सोशल रिफॉर्मेटिव्ह ऍक्ट म्हणतो. आणि
तिसरं म्हणजे मी तुम्हाला सांगितलं, की हा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जर का हा ऍक्ट प्रस्थापित केला असेल, तर तो फक्त त्या ऑर्गनायझेशनसाठी नाही, त्या ऑर्गनायझेशन मध्ये येणाऱ्या लोकांसाठी सुद्धा हा ऍक्ट त्यांचं संरक्षण करतो. बरं. सो इथे मी तुम्हाला ऑर्गनाइज सेक्टर एक सांगितलं, जेव्हा मी सुरुवातीला बोलत होते तेव्हा. आता आपण जेव्हा ऑर्गनाइज सेक्टर म्हणतो, तेव्हा तुमच्या आमच्यासारख्या जेव्हा लेडीज वेगवेगळ्या क्षेत्रात काम करत असतात, प्रगती करत असतात, तेव्हा जसं मी सांगितलं आय-टी कंपनी, मॅन्युफॅक्चरिंग कंपनी, इतर कुठलेही ऑफिसेस, तिथे आपल्याला पॉलिसीज आहेत, प्रोसिजर्स आहेत, सिस्टीम आहे किंवा स्ट्रक्चर्स आहेत, लाईन ऑफ कंट्रोल आहे किंवा एक हायरार्की आहे. आपल्याला सॅलरी वेळेवर मिळते. सो हे सगळं जर का बघितलं, तर आपण ऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करतो. पण जेव्हा मी अनऑर्गनाइज सेक्टर म्हणते, तेव्हा अशा स्त्रिया, की ज्या कन्स्ट्रक्शन वर्क म्हणजे जिथे कन्स्ट्रक्शन हं. होत असतं तिथे काम करतायत किंवा शेतामध्ये ज्या स्त्रिया काम करतायत किंवा तुमच्या आमच्या घरी येऊन ज्या स्त्रिया काम करतायत, त्यांचं संरक्षण, हं. त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी कोण घेणार? तर त्यांच्या संरक्षणाची जबाबदारी सुद्धा या पॉश ऍक्टनी घेतलेली आहे. अरे वाह! त्यामुळे मी इथे असं म्हणेन, की पॉश ऍक्टचे हात ना खूप लांबवर पसरलेले आहेत आणि असा हा अतिशय उपयुक्त असा पॉश ऍक्ट आहे. आता तुम्ही पॉश ॲक्ट म्हणजे काय, हे अतिशय छान शब्दात आम्हाला समजावून सांगितलं. फक्त मला आता असं विचारायचं की हा ॲक्ट लागू कधीपासून झाला? आणि दुसरं म्हणजे की ह्याला काही हिस्ट्री आहे का? की काहीतरी घटना घडली किंवा काही म्हणजे त्याला अगदी काही बरोबर आहे. हिस्ट्री असेल तर ती पण थोडी सविस्तर आम्हाला सांगा? नक्कीच. कारण खूप पूर्वीपासून ॲक्चुअली पॉश ॲक्ट फक्त वेगळ्या नावानी आहे. हं. आता तुम्ही हिस्ट्री म्हटलाय म्हणून थोडंसं मागे जाऊन सुरुवात करूयात. आपण एक गृहीत धरूयात 1997 च्या आधीचा काळ. बरं. मला एक सांगा, आपण इमॅजिनही करू शकत नाही, की तेव्हा लेडीज काम करत असताना त्यांच्याबरोबर कुठल्याही लैंगिक प्रकारचा छळ झाला, तर त्या कुठे जाणार? त्या काळी तर विचार केला गेला तर बाबा समजा त्या महिलेला कुठे कंप्लेंट करायची असेल, तर समजा तिला वकिलाकडे जायचं असेल, तिने केस केली, वकिलाकडे जायचं असेल, तर वकील शोधा, कोर्टाचे दरवाजे खटखटा, नंतर वकिलाची फी भरा, खूप वेळा तिकडे जा. म्हणजे बऱ्याच गोष्टी तिच्या मनामध्ये चालायच्या. आणि एवढंच नाही तर हे सगळं करताना माझा जॉब गेला तर, हं. बरोबर आहे? पण तरीही तेव्हा त्या काळामध्ये इंडियन पिनल कोड सेक्शन 354 याच्या अंतर्गत स्त्रियांचा जर का विनयभंग कुठल्याही प्रकारे केला किंवा जर का कोणी स्त्रियांबद्दल अपशब्द बोलला, एखादा पिक्चर दाखवला जो सेक्शुअली एक्सप्लिसिट आहे, हं. ज्याच्यामध्ये सेक्शुअल मेसेजेस आहेत, असा जर का कुठला म्हणजे प्रकार घडला, तर ती स्त्री या सेक्शन अंतर्गत तिची कंप्लेंट नोंदवू शकत होती. बरं. आणि त्या काळी पहिली वाचा फोडली ती म्हणजे रूपन देओल बजाज, ज्या आय-ए-एस ऑफिसर होत्या. बरं. आणि त्या काळी ती केस खूपच गाजली होती आणि त्यांच्यामुळे हे बराच अवेअरनेस झाला, की हो, ज्या स्त्रियांवर या प्रकारचे अत्याचार होतायत, त्या स्त्रिया नक्कीच पुढे येऊन या सेक्शन अंडर मदत घेऊ शकतील. ही झाली एक केस. दुसरी केस जर का तुम्ही ऐकलं असेल, आजकाल बऱ्याच लोकांना माहिती आहे, ते म्हणजे विशाखा गाईडलाईन्स. हं. आता विशाखा गाईडलाईन्सच्या मागे सुद्धा एक स्टोरी आहे. खरी घडलेली अर्थात. राजस्थानमध्ये बनवारी देवी नावाच्या एक गव्हर्नमेंट एम्प्लॉई ज्या होत्या, त्या कार्य करत होत्या. हं. त्यांचा ग्रुप होता आणि त्यांचं कार्य असं होतं, की बाबा जिथे पण लहान मुलांची लग्न होत असतील, पूर्वीच्या काही लहान मुलांचे हो. पाळण्यामध्ये लग्न व्हायची किंवा इतरही काही अत्याचार होत असतील, तर तिथे जाऊन थांबवायचे, त्यांना मदत करायची आणि त्याबद्दलचा तपशील गव्हर्नमेंटकडे कळवायचा. तर एक दिवस तिकडच्या गावामध्ये एका लहान मुलांचं म्हणजे लग्न होत होतं. तर भवरी देवी किंवा बनवारी देवी असं म्हणायचे त्यांना. सो त्यांनी सरळ तिथे गेल्या आणि ते बंद केलं, की तुम्ही असं करू शकत नाही. मी गव्हर्नमेंट एम्प्लॉयी आहे. मी तुमची कंप्लेंट करेन म्हणून. समहाऊ ते लग्न तर बंद झालं, पण तिथे जी लोकं होती, हं. ती अतिशय चिडली म्हणजे तिथला पुरुष वर्ग आणि त्यांनी बनवारी देवी यांच्या आय मीन नवऱ्यासमोर त्यांचा गँगरेप केला. ओह! ही अतिशय धक्कादायक घटना तेव्हा घडली. पण भवरी देवी किंवा बनवारी देवी या इतक्या स्ट्रॉंग होत्या. तेव्हा अर्थात त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये गेल्या किंवा तिथे पण त्यांनी न्याय मिळण्याचा प्रयत्न केला. पण अनफॉर्च्युनेटली तिथे त्यांना न्याय मिळाला नाही. मग विशाखा नावाची एक एन होती.
त्या एनजीओनी यांना मदत केली आणि त्यांनी त्यांची याचिका सुप्रीम कोर्ट दिल्लीमध्ये सादर केली. आणि जेव्हा अर्थात हे काही इतकं सोपं नाहीये, हो. जवळजवळ 15 ते 16 वर्ष तो लढा चालला होता. पण शेवटी सुप्रीम कोर्टाने एक ऐतिहासिक निर्णय दिला की ज्या महिला ज्या ठिकाणी काम करतात, म्हणजे कुठल्याही महिला ज्या कामाच्या ठिकाणी काम करतात, त्या महिलांची सेफ्टीची जबाबदारी, म्हणजे संरक्षणाची जबाबदारी ही त्या एम्प्लॉयरकडे, म्हणजे त्या मालकाकडे राहील. असा त्यांनी तेव्हा ते जजमेंट पास केलं. अर्थात ते जजमेंट आलं, पण बऱ्याच साऱ्या वर्क प्लेसेसमध्ये किंवा बऱ्याच साऱ्या म्हणजे जिथे कामं केली जायची, म्हणजे आपण बघूयात की वेगवेगळे ऑर्गनायझेशन्स, इन्स्टिट्यूट, वेगवेगळ्या कंपन्या, त्यांना हे काही माहितीच नव्हतं. पण पण कोर्टाने तर त्यांचं काम केलं होतं, कोर्टाने सांगितलेलं होतं. आता हे झालं आपलं साधारण 1990s मधलं. हे मी तुम्हाला आता विशाखा गाईडलाईन्स बद्दल सांगितलं. आता मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, की कारण मी प्रायर टू 2013 बद्दल बोलणार आहे, पण त्याच्या आधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते, की महिला काम करत असताना जर का त्यांच्या बाबतीत कुणी त्रास दिला आहे म्हणा किंवा लैंगिक अत्याचार त्यांचा काम करण्याच्या ठिकाणी झाला आहे आणि त्यांनी जर का घरी येऊन सांगितलं, की मी जिथे काम करते ना तिथला मॅनेजर मला त्रास देतो किंवा मी जिथे काम करते ना तिथे एक जण आहे तो माझ्याकडे एकटक बघत असतो किंवा त्यांनी मला स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. तर अशा वेळेस ती महिला जेव्हा घरी येऊन हे फॅमिलीशी डिस्कस करायची, तर तुम्हाला काय वाटतं, की तेव्हा तिला काय सांगितलं जायचं शक्यतोवर म्हणजे? ऍक्च्युली सपोर्ट तर नक्कीच मिळणार नाही तिला. त्या काळी जर ती महिलांनी घरी जर ही कंप्लेंट सांगितली असती, तर एक तर घरच्यांनी सांगितलं असतं, की ठीक आहे तू डिपार्टमेंट बदलून घे तुझं. बरोबर. और तू जॉब सोडून दे, एवढी काही तुला काम करायची गरज नाही. हे नक्कीच अगदी घडलं बरोबर. असतं. कारण काय नक्कीच. तेव्हा बायका म्हणजे स्त्रिया अतिशय म्हणजे एवढं पुढे गेलेलं नव्हतं अगदी जितकं बरोबर. आज आपण बघतो. येस. अगदी बरोबर आहे तुमचं. कारण तेव्हा खरंच एखादी स्त्री येऊन तिने सांगितलं तर ते म्हणायचे, "तुला काय जॉबची गरज आहे? मग एवढा त्रास होत असेल तर घरात बस ना. आपल्याला काय पैशांची गरज आहे? आणि तुझं करिअर आहे ते ठीक आहे, आत्तापर्यंत झालंय तेवढं ठीक आहे. नक्कीच. लहान मुलांकडे बघ." किंवा गव्हर्नमेंट जॉबकडे असतील तर त्यांना सांगितलं जायचं, की "तू तुझी म्हणजे बदलीच का नाही करून घेत?" वगैरे. सो यासारख्या गोष्टी या स्त्रियांनाच फक्त ऐकायला लावायच्या. म्हणजे असं नाही व्हायचं, की बाबा पुरुषांना हे म्हणजे काही प्रॉब्लेम झाला आणि पुरुषांनी शक्यतोवर जॉब सोडलेला आहे. सो ह्याच्यात कसं व्हायचं, मॅक्सिमम नोकरी सोडणाऱ्या या कारणामुळे स्त्रियाच असायच्या आणि या कारणामुळे लैंगिक छळ झाल्याबद्दल किंवा शारीरिक अत्याचार झाल्याबद्दल ज्या पण कंप्लेंट्स पुढे यायच्या त्या शक्यतोवर स्त्रियांकडनंच यायच्या. त्यामुळे मी जसं म्हटलं, की भारतामध्ये ऑर्गनाइज सेक्टर आणि अनऑर्गनाइज सेक्टरमध्ये काम करणाऱ्या स्त्रिया जवळजवळ 82% आहेत आणि बाकीच्या स्त्रिया अजूनही ऑर्गनाइज सेक्टरमध्येच काम करतात. मग अशा वेळेस त्यांच्यावर जर का कुठल्याही प्रकारे लैंगिक अत्याचार झाला, तर मग त्यांनी कुठे जायचं? आता जसं मी तुम्हाला सांगितलं, की विशाखा गाईडलाईन्स आले, पण ते काहीच ऑर्गनायझेशनला माहिती होते आणि ते तेवढे फोर्सफुली आलेले नव्हते. त्याच्यानंतर 2013 नंतर साधारणतः 9 डिसेंबर 2013ला परत एक कोर्टाकडनं अमेंडमेंट आली आणि त्यांनी एक फोर्सफुली मेसेज दिला, की ज्या ठिकाणी 10 पेक्षा जास्त एम्प्लॉईज काम करतात, तिथे हा ऍक्ट असणं म्हणजे पॉश ऍक्टच्या अंतर्गत पॉश पॉलिसी असणं हे अत्यंत गरजेचं आहे. हां, 10 म्हणजे मला समजलं नाही आणि फक्त स्त्रियाच का? समजा माझ्या ऑर्गनायझेशनमध्ये पुरुषही काम फक्त पुरुषांची माझी कंपनी बरोबर. जर असेल, तर तिथे काय मग? अगदी बरोबर. ऍक्च्युअली मेटिसकडनं बऱ्याचदा आम्ही काही आमचे फोन कॉल्स केले जातात आणि तेव्हा आम्ही त्यांना हे सांगतो, की तुमच्याकडे पॉलिसी आहे की नाही? तेव्हा बऱ्याच ठिकाणी जिथे फक्त पुरुष वर्ग काम करत असतो, ते म्हणतात, "आम्हाला काय गरज आहे पॉलिसीची? आम्ही तर सगळे पुरुषच आहोत." पण ह्याला मला एक उत्तर द्यायला आवडेल, की जसं मी तुम्हाला सांगितलं, ज्या ऑर्गनायझेशनमध्ये 10 पेक्षा जास्त एम्प्लॉईज आहेत, मग ते फक्त पुरुष असो किंवा स्त्रिया असो किंवा पुरुष आणि स्त्रिया एकत्र असो, तुमच्याकडे पॉश पॉलिसी असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण लक्षात घ्या, की जर का नुसते पुरुष जरी काम करत असतील, तरी बाहेर न येणाऱ्या, आता समजा मी एखाद्या ठिकाणी ट्रेनिंगला जाते किंवा तुम्ही एखाद्या ठिकाणी कन्सल्टंट म्हणून गेलात, तर जिथे ट्रेनिंग म्हणजे व्हिजिटर्स जे आहेत किंवा हाऊसकीपिंग स्टाफ असतो, नंतर कुणीही बाहेरनं आलेलं असतं, त्या स्त्रिया वर्ग असू शकतात. त्यांच्या सेफ्टीची जबाबदारी, तर त्यांच्या सेफ्टीची जबाबदारी कोण घेणार? तर त्यांच्या सेफ्टीची जबाबदारी सुद्धा या पॉश ऍक्ट मध्येच आहे.
सो हां, इथे मला असं वाटतं की ही 1997 पासनं ते 2013 ऑनवर्ड्स आणि आता बऱ्याच साऱ्या कंपन्यांमध्ये हा अवेअरनेस आलेला आहे, जिथे पॉश पॉलिसी म्हणजे पॉश कंप्लायन्स बऱ्याच ठिकाणी झालेला दिसतो. पण तरीही अजून बरेच क्षेत्र म्हणजे बऱ्याच कंपन्या आता अजून एक मला तुम्हाला इथे सांगायचंय, की लोकांना असं वाटतं की फक्त जिथे कंपन्या आहेत हं. असं नाहीये. कुठलंही ऑर्गनायझेशन घ्या तुम्ही. शाळा, हॉस्पिटल, नंतर कंपन्या जसं मी म्हणलं मॅन्युफॅक्चरिंग युनिट, प्लांट्स, हं. कुठलेही स्पोर्ट्सचे क्लब या सगळ्या ठिकाणी पॉश पॉलिसी असणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही पॉश ॲक्ट म्हणजे काय आणि त्याची हिस्ट्री अतिशय छान आम्हाला समजावून सांगितलीत. फक्त आता मला असं विचारायचंय, की एखाद्या ऑर्गनायझेशनला हा ॲक्ट जर राबवायचा आहे, तर त्यासाठी एक्झॅक्ट रिक्वायरमेंट काय लागतात? ओके. अ, जसं आता आपण ऑर्गनायझेशन म्हणजे असं गृहीत धरूयात, की अर्थात 10 पेक्षा जास्त नक्कीच. एम्प्लॉईज हो. काम करतायत. म्हणजे आपण आता असं धरूयात, की एक एबीसी कंपनी आहे हं. आणि त्याच्यामध्ये 50 एम्प्लॉयी काम करतायत. सो सगळ्यात पहिल्यांदा पॉश कंप्लायन्स म्हणजे पॉश पॉलिसी पॉश ॲक्टच्या आत राबवणे म्हणजे काय करणे, तर तिथे तुम्हाला एक इंटरनल कमिटी प्रस्थापित करावी लागते. बरं. सो इंटरनल कमिटी म्हणजे अंतर्गत समिती. आता या कमिटीमध्ये मिनिमम 4 मेंबर्स लागतात. हं. त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला मेंबर जो असतो तो प्रिसाइडिंग ऑफिसर. बरं. दुसरे 2 मेंबर असतात ते आयसी मेंबर्स असतात हं. आणि चौथा जो मेंबर असतो तो एक्सटर्नल मेंबर हं. आता आपण स्टेप बाय स्टेप बघूयात. जेव्हा आपण प्रिसाइडिंग ऑफिसर म्हणतो ना, तेव्हा ती महिला कर्मचारीच असली पाहिजे. हां. महिला कर्मचारी ह्याच्यासाठी आणि ती सीनियर महिला कर्मचारी जर का असेल, तर त्याचा अतिशय जास्त फायदा आहे. कारण कसं आहे, की तिला बराच एक्सपिरियन्स असतो अनुभवाचा तिच्या. किंवा डिसिजन मेकिंग म्हणा किंवा इंटरपर्सनल स्किल नक्कीच. चांगलं असणे हे कधीही चांगलं असतं. दुसरी गोष्ट अशी, की बाकीचे जे 2 मेंबर आहेत ते हं. कंपनीकडनंच म्हणजे कंपनीमधलेच पाहिजेत आणि जर का त्या मेंबर्सला थोडंसं लीगल नॉलेज असेल हं. किंवा थोडंसं सोशल कॉजसाठी म्हणजे त्यांनी काम केलं असेल, एस्पेशली महिलांसाठी जर का काम केलं असेल, परत त्यांच्यामध्ये डिसिजन मेकिंग कपॅसिटी चांगली असेल, हं. तर हे 2 मेंबर्स आपण इंटरनल कमिटीमध्ये घेऊ शकतो. पुढचा असा की बाह्य मेंबर. हं. बाह्य मेंबर म्हणजे त्या कंपनीशी त्याचा काहीही संबंध नसतो. हां. फक्त इंटरनल कमिटीसाठी तो त्या कंपनीशी जोडला गेलेला असतो. इथे मी तुम्हाला विचारणारच होते, की एक्सटर्नल मेंबर विषयी थोडं डिटेलमध्ये सांगा. नक्कीच. कारण हे खूप महत्वाचं हां. आहे. जेव्हा आपण एक्सटर्नल मेंबर म्हणतो आणि हं. बाह्य मेंबर म्हणतो, तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा कशासाठी तो असतो? एक लक्षात घ्या, इंटरनल कमिटी जी आहे ना, ती 2 गोष्टी मला आधी महत्त्वाच्या सांगायला आवडतील. त्या म्हणजे एम्प्लॉयर कडनं कॉन्स्टिट्यूट केलेली असते, म्हणजे बनवलेली हं. असते. आता जसं मी तुम्हाला म्हटलं, एबीसी कंपनीचा जो एम्प्लॉयर आहे, मालक आहे, तो ती आयसी कमिटी बनवतो. बरोबर. बरोबर? हो. आता इथे अजून दुसरा मुद्दा असा, की आयसी कमिटीमध्ये 50% महिला कर्मचारी पाहिजेत. बरं. म्हणजे जेव्हा मी तुम्हाला सांगितलं, की प्रिसाइडिंग ऑफिसर आणि नंतरचे 2 मेंबर्स ह्याच्यामध्ये 50% हा महिला वर्ग पाहिजे. आता आपण एक्सटर्नल मेंबर बद्दल बोलूयात. आता एक्सटर्नल मेंबर बद्दल बोलताना ह्याच्यामध्ये अतिशय महत्वाचं म्हणजे एक्सटर्नल मेंबर अपॉइंट करताना हं. शक्यतो त्याला एनजीओ बरोबरचा काम करण्याचा एक्सपिरियन्स किंवा तो एनजीओशी कुठल्याही कनेक्टेड असेल, हं. तर ते जास्त उत्तम आहे. किंवा अशा काही संघटना असतात, ज्या वुमन कॉजसाठी काम करतात, महिलांसाठी काम करतात. सो अशामध्ये जो मेंबर कार्यरत आहे, हं. तो पण तुम्ही एक्सटर्नल मेंबर म्हणून घेऊ शकता किंवा ज्याला लीगल नॉलेज आहे लॉयर. हां, लॉयर पण तुम्ही घेऊ शकता. इथे मला एक सांगायचंय, हं. बऱ्याच लोकांना असं वाटतं, की एक्सटर्नल मेंबर हा लॉयरच असावा. फक्त लॉयर नाही. हां, बरोबर. करेक्ट. सो लॉयर असावा असं चुकीचं आहे, हं, कारण हं. त्याच्यामध्ये पण बऱ्याच गोष्टी आहेत. तर या 3 गोष्टी जर का असतील, आता या ज्या 3 गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या, त्या ऑर आहेत. म्हणजे बरं. आयदर तो एनजीओमध्ये काम हं. करणारा असावा किंवा महिलांच्या संघटनांमधनं असलेला असावा किंवा जे लॉयर असेल. लीगल ज्याला नॉलेज आहे तो असावा. बरं. सो ह्याच्यापैकी कुणीही तुम्ही एक्सटर्नल मेंबर म्हणून अपॉइंट करू शकता. हं. आता एक्सटर्नल मेंबरची गरज काय आहे? हां, खरंच म्हणजे बऱ्याचदा काय होतं ना, की जेव्हा प्रिव्हेन्शन ऑफ सेक्शुअल हॅरासमेंटच्या ॲक्ट खाली जर का एखादे लैंगिक छळ झालेली केस आपल्याकडे आली
आता जसं मी तुम्हाला सांगितलं, एबीसी कंपनीमध्ये 50 एम्प्लॉई काम करतात आणि त्यांच्या वर्क प्लेसमध्ये काम करत असताना एखाद्या महिलेबरोबर काहीतरी लैंगिक छळ झालेला आहे, म्हणजे ज्याला आपण सेक्शुअल हॅरासमेंट म्हणतो. तर ती जी महिला असते ती सर्वप्रथम आयसी कडे येऊन तिची कंप्लेंट देऊ शकते. हं. आता जेव्हा त्या कंप्लेंटचं इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं, त्याला म्हणजे बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. पण जेव्हा इन्व्हेस्टिगेशन आपण सुरू करतो, तेव्हा हा एक्सटर्नल मेंबर तिथे असणं गरजेचं असतं. कारण आयसी मध्ये मी तुम्हाला म्हटलं, की प्रिसाइडिंग ऑफिसर आणि तिथेच काम करणारे 2 मेंबर्स. बरोबर. पण लक्षात घ्या, कुठल्याही प्रकारे बायस होऊ शकतात ते. नक्कीच. कारण मी एवढी वर्ष एखाद्या कंपनीमध्ये हं. काम करते आणि माझ्या अकाउंट्स डिपार्टमेंट मधल्या एखाद्यानी जर का ती कंप्लेंट दिली असेल किंवा एखाद्या विरुद्ध ती कंप्लेंट दिली असेल, तर मी असा विचार करू शकते, बायस होऊ शकते मी. तर हे अव्हॉइड करण्यासाठी एक्सटर्नल मेंबर काय करतो, त्याची तटस्थ भूमिका असते. कारण तो नक्कीच. तिराहीत असतो. तो बघताना वरनं बघतो, की मला हे योग्य वाटतंय, मला हे अयोग्य वाटतंय. हं. अशा प्रकारे तो कुठलाही पक्षघात होत नाही ना, हं. याची तो नक्कीच खबरदारी घेतो. म्हणून हा एक्सटर्नल मेंबर त्या आयसी कमिटीमध्ये इम्पॉर्टंट असतो. अजून एक मला ह्याच्यात एक प्रश्न असा सुचला, की समजा आयसी कमिटी हा एम्प्लॉयर बनवतो. पण एम्प्लॉयरनी जर एखाद्या स्त्रीचा लैंगिक छळ केला असेल, तर ती बिचारी जाणार कुठे? हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे आणि आम्ही बऱ्याच वेळेला अशा केसेस पण हँडल केल्या आहेत. आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा, जेव्हा आपण बघितलं की इंटरनल कमिटी ही एम्प्लॉयरनीच स्थापित हो, केलेली हो. आहे. तर अशा वेळेस इंटरनल कमिटी त्या महिलेला मदत करू शकत नाही. हं. अम, आपल्या भारत सरकारने हा पॉश ऍक्ट बनवताना अतिशय सुंदर पद्धतीने विचार केलेला आहे. म्हणजे खूप खूप बारकाईने विचार केलेला आहे. याच्यामध्ये त्यांनी इंटरनल सपोर्ट सिस्टीम हं. आणि आउटर सपोर्ट सिस्टीम, म्हणजे कंपनीच्या किंवा कुठल्याही ऑर्गनायझेशनच्या आतली सपोर्ट सिस्टीम कुठली आहे, तर इंटरनल कमिटी. आयसी तुम्ही म्हणलात. हां. त्याला अजून एक नाव आहे, आयसीसी म्हणतो आपण, बरं. इंटरनल कंप्लेंट कमिटी. बरं. पण आता इंटरनल कमिटी हे जास्त करून वापरतात. हं. एक्सटर्नल सपोर्ट बद्दल जर का आपण बघितलं, तर त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत, ते एक म्हणजे एलसी ज्याला म्हणतो आपण, हं. लोकल कमिटी. हां. नंतर पोलीस स्टेशन, हं. लोकल पोलीस स्टेशन आणि स्टेट कमिशन ऑफ वुमन अँड नॅशनल कमिशन ऑफ वुमन. सो ह्याच्याबद्दल मी तुम्हाला सांगेनच. लोकल कमिटी बद्दल बोलण्यासारखं बरंच आहे. त्याच्या आधी आपण लोकल पोलीस स्टेशनची कशी मदत घेऊ शकतो हं. हे आपण बघूया. जेव्हा कंपनीमध्ये काम करताना कुठल्याही प्रकारे एका लेवलच्या वर अत्याचार झाला असेल, हं. म्हणजे फॉर एक्झाम्पल अगदी आपण स्पष्ट शब्दात बोललो तर बलात्कार सारख्या केसेस हं. किंवा शारीरिक काही अत्याचार झाले असतील त्या महिलेवर काम हं. करताना, तर शक्यतो ह्याच्यात इंटरनल कमिटी बघत नाही. पण इंटरनल कमिटी त्या महिलेला एफ-आय-आर करेपर्यंत, पोलीस स्टेशन पर्यंत नेऊन तिला सपोर्ट करते आणि पुढचा जो काही रोल असतो तो पोलीस स्टेशनचा असतो. म्हणजे इथे तुम्हाला बाह्य समितीचा आधार घ्यावा लागला. नक्कीच. सो ही एक झाली. आणि दुसरं मी तुम्हाला असं सांगितलं होतं की स्टेट कमिशन फॉर वुमन आणि नॅशनल कमिशन फॉर वुमन या कशासाठी मदत करतात, तर या डायरेक्ट असं मदत करत नाही. या बघत असतात की बाबा कुठल्या महिलेला कुठल्या माहितीची गरज आहे का, हं. किंवा कुठली महिला जर का त्यांच्यापर्यंत पोहोचली तर तिने तिच्याबरोबर काही छळ झालेला असेल, तर या 2 ज्या बॉडीज आहेत त्या भारतातल्या महिलांचे संरक्षण करण्याचे काम करतात. बरोबर. आता तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लोकल कमिटी. हं. आता लोकल कमिटी ना ही खूप पॉवरफुल आहे बरं का. आता कसं की तुमचा जो प्रश्न होता, जर का काम करत असलेल्या कंपनीमध्ये एम्प्लॉयरनीच जर का त्या महिलेवर अत्याचार केले, तर मी सांगितलं तसं इंटरनल कमिटी इथे मदत करू शकत नाही. तर ती कुठे जाऊ शकते, तर ती लोकल कमिटीमध्ये जाऊ शकते, जी डिस्ट्रिक्ट लेवलला असते. आता लोकल कमिटीबद्दल मी तुम्हाला सांगते की गव्हर्नमेंटनी लोकल कमिटी ही प्रस्थापित केलेली असते. पण लोकल कमिटी ही कोण, म्हणजे त्याचा हेड कोण असतो, तर त्याला डिस्ट्रिक्ट ऑफिसर म्हणतात. बरं. आता गव्हर्नमेंटकडे समजा डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट म्हणजेच जिल्हा दंडाधिकारी किंवा ऍडिशनल डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट किंवा म्हणजेच अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी, कलेक्टर जिल्हाधिकारी आणि डेप्युटी कलेक्टर म्हणजे उपजिल्हाधिकारी यांच्यापैकी कुणाला तरी गव्हर्नमेंट डिस्ट्रिक्ट कलेक्टर म्हणजे जिल्हाधिकारी बनवतात. आता एकदा का डिस्ट्रिक्ट कलेक्टर
नेमला गेला की त्याचं काम काय असतं, की त्याचं काम असं असतं की प्रत्येक शहराच्या किंवा तालुक्याच्या ठिकाणी वेगवेगळ्या ग्रामीण ठिकाणी किंवा शहरी ठिकाणी काही वॉर्ड्स असतात. बरोबर. ओके. हो. तिथे जाऊन हे डिस्ट्रिक्ट ऑफिसरची ऑफिसेस असतात आणि तिथे जाऊन या महिला त्यांचा कुठल्याही प्रकारे जी लैंगिक छळाची जी कंप्लेंट असते ती देऊ शकते. हं. आता सगळ्यात पहिल्यांदा मी तुम्हाला हे सांगेन की हे बाबा कुठे शोधायचं, हो. तर डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑफिसेस म्हणून जर का तुम्ही गुगलवर टाकलं तर तुमच्या शहराचं ऑफिस कुठे आहे त्याच्या पत्त्यासकट तुम्हाला येतं. त्यामुळे ती महिला तिथे जाऊन सपोर्ट मिळवू शकते. नक्कीच. आता दुसरी गोष्ट एक ह्याच्यात अजून एक महत्वाची आहे की प्रत्येक जिल्हाधिकारी, आता आपण जर का बघितलं तर मी तुम्हाला म्हटलं की ग्रामीण भागामध्ये ब्लॉक, तालुका, तहसील किंवा काही आदिवासी ट्रायबल एरियामध्ये सुद्धा या प्रकारे सपोर्ट दिला जातो. म्हणजे पॉश ऍक्टचे हात एवढे हो, पसरलेले आहेत. खूपच. हो. आणि शहरी भागामध्ये नगरपालिका किंवा ब्लॉक्समध्ये पॉश ऍक्ट सपोर्ट करतो. आता मी तुम्हाला एक सांगते की जेव्हा ग्रामीण भागामध्ये त्यांनी काय केलंय की नोडल ऑफिसर्स तिथे असतात. हे नोडल ऑफिसर्स काय करतात की जर का त्यांना कुठे कळलं की बाबा अशी अशी कंप्लेंट लैंगिक छळाची आली आहे, तर तिथे कंप्लेंट घेतात आणि डिस्ट्रिक्ट ऑफिसर पर्यंत पोहोचवतात. सो हे त्या नोडल ऑफिसरचं काम असतं आणि त्याला साधारणतः 7 दिवस दिलेले असतात ती कंप्लेंट डिस्ट्रिक्ट ऑफिसर पर्यंत पोहोचवायला. आता ह्याच्यात अतिशय एक महत्वाचा मुद्दा मला सांगायचा आहे. जेव्हा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की लोकल कमिटी ही तेवढीच पॉवरफुल कमिटी आहेत रादर इंटरनल कमिटीपेक्षा. कारण कधी-कधी जसं मी तुम्हाला सांगितलं की आज अजूनही 10 पेक्षा जास्त ऑर्गनायझेशनमध्ये पॉश पॉलिसी असावी हे बऱ्याच लोकांना माहिती पण नाहीये. मग अशा वेळेस जर का त्या ऑर्गनायझेशनमध्ये कुठल्याही महिलेला जर का लैंगिक अत्याचाराचा जर का सामना करावा लागला तर ती मग कुठे जाणार? अशा वेळेस ती महिला लोकल कमिटीकडे येऊ शकते. दुसरं, जर का एम्प्लॉयरनीच तिच्यावर अत्याचार केला, आता जसं तुम्ही म्हणलात तसं, तेव्हा ती महिला येऊ शकते. किंवा आयसी असून सुद्धा जर का इंटरनल कमिटी त्या महिलेला सपोर्ट करत नसेल तर ती महिला लोकल कमिटीकडे येऊन सांगते, मी माझी कंप्लेंट इंटरनल कमिटीकडे दिलेली आहे पण मला ते सपोर्टच करत नाहीयेत. अशा वेळेला ती लोकल कमिटीकडे येऊ शकते. म्हणून मी तुम्हाला म्हटलं की लोकल कमिटी या पद्धतीने काम करते. नक्कीच. मॅडम, तुम्ही अतिशय सविस्तरपणे आणि मोजक्या शब्दामध्ये पॉश ऍक्ट म्हणजे काय आहे, त्याची हिस्ट्री, नंतर आयसी कमिटी म्हणजे काय, एलसी कमिटी म्हणजे काय, ह्याविषयी विस्तृतपणे आम्हाला सांगितलं. पण अजूनही काही महत्वाचे मुद्दे आहेत याच्यामध्ये नक्कीच, की वर्कप्लेस म्हणजे काय, नंतर लैंगिक अत्याचाराचे सुद्धा काही प्रकार आहेत. तर हे आपण आता आपल्या पुढच्या भागामध्ये मंडळी बघणार आहोत. आत्ताचा एपिसोड आपण आता इथे ह्या माहितीपर्यंत संपवत आहोत. तर मी मॅडमना सांगते की तुम्ही तुमच्या वेळात वेळ काढून आमच्या इथे दुसरे पर्वे फाउंडेशनमध्ये आलात आणि अतिशय मोलाची माहिती दिलीत की ज्याचा अवेअरनेस होणं आज समाजामध्ये खूप गरजेचं आहे. त्याबद्दल मी तुमचे आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.